धुक्याच्या पडद्यामागे सह्याद्रीचं एक अप्रतिम सौंदर्य लपलेलं आहे. शांत, विशाल आणि मुक्त ही आहे कुंडलिका व्हॅली. यालाच आपण अर्थात सावळा घाट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. एकदम शांत, धुकं Ele asostam. Tama asostam. उडी मार. उडी मार आता उडी मार. आता उडी मार. इथे येण्यासाठी लोक प्लॅन करतात, रूट ठरवतात, तयारी करतात. पण आमचा इथे येण्याचा प्रवास पूर्णपणे अचानक होता. हो मित्र, पूर्णपणे अचानक. एक साधा दिवस नेहमीसारखा सुरू होता आणि अचानक मित्रांचा फोन आला. चल ना बाहेर जाऊया. म्हणलं कुठं? ते म्हणले बघू पुढे. म्हणलं किती वेळ लागेल? ते म्हणले माहिती नाही. बस एवढंच प्लॅनिंग. मग काय, बसलो गाडीत, निघलो. कधी कधी ॲडव्हेंचर सुरू होण्यासाठी फक्त एक चल पुरेसा असतो. ना बुकिंग ना डेस्टिनेशन, फक्त मित्र, रस्ता, गाडी आणि मी. बस. शहरे मागे पडत होती आणि सह्याद्री जवळ येत होता. प्रत्येक वळणावरती दृश्य बदलत होतं आणि ट्रिप हळूहळू ॲडव्हेंचरकडे बनत होती. आता तुम्ही विचार करत असताना ही कुंडलिका व्हॅली नेमकं आहे तरी कुठे? सांगतो. ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरती आहे. तुम्हालाही माहिती असेल ताम्हिणी घाट. हो, ताम्हिणी घाटात ही व्हॅली आहे. एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. आता तुम्ही म्हणता ऐतिहासिक कसं काय? हो मित्रांनो, ह्या घाटात भरपूर किल्ले आहेत, भरपूर ऐतिहासिक गोष्टी आहेत. आपण ते पुढं नवीन व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेली दरी एक कुंडलिका नावाच्या नदीच्या प्रवाहामुळे तयार झाली आहे. या दरीला, या परिसराला अंधारबन, डार्क फॉरेस्ट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. इथं आम्ही चहा घेतला, मग परत आम्ही सह्याद्रीच्या रस्त्याने पुढे निघालो. भरपूर झाडी, रस्ता, घाट, एक अद्भुत दृश्य होतं. आणि हो, या घनदाट जंगलात दिवसाही अंधार असतो बरं का. आणि मग अचानक तो क्षण समोर उघडलं. धुक्यात हरवलेलं एक विशाल दरीचं जग. शब्द आपोआप थांबले, कारण काही ठिकाणं बघायची नसतात, अनुभवायचे असतात. ना गाईड, ना ठरलेली वाट. आम्ही फक्त पाय जिथे निघते तिकडे चालत होतो. दगड, माती, घसरणारे वाट आणि खाली दरी. थोडी भीती आणि थोडा एक्साइटमेंट. भरपूर ॲडव्हेंचर. खाली बघ ना जरा. आणि पहिली गोष्ट, ॲडव्हेंचर हे कधी कम्फर्टेबल नसतं बरं का. म्हणूनच ते अनफॉर्गेटेबल असतं, कधीही न विसरणार. मित्रांचा धिंगाणा सुरूच होता. किती मोठा धबधबा आहे.
भरपूर पर्यटक सुद्धा या ठिकाणी होते. त्यांची थोडी हेल्प केली फोटो घेण्यासाठी. कपल पण होते आणि माझे मित्र. आम्ही फक्त बघत होतो धोकाबाज दृश्य, अद्भुत दृश्य. आणि हो, तुम्ही जर अनुभवलेलं कोणतं दृश्य असेल ते कमेंटमध्ये टाकायला विसरू नका बरं का. मनच तृप्त करावं. आपण थोडे कपडे बनवणार. थोडे म्हणजे एकच मी राहतो पण मला काम ते नको. एकच चाप या ट्रिपमध्ये डेस्टिनेशन महत्त्वाचंच नव्हतं. महत्त्वाचं होतं ते फक्त मोमेंट्स, जे की खूप अनुभवायला भेटले मला. ही वेडी माणसं, त्यांचे जोक्स, त्यांचा आवाज, त्यांच्यासोबतचं फ्रीडम, अजून काय पाहिजे. काही लोकांसोबत साधं ठिकाणही स्पेशल होऊन जातं. आणि काही लोकांसोबत स्पेशल ठिकाण हे अनफॉरगेटेबल असतं, कधीच न विसरणारं. तुमच्या लाईफमध्ये कोणतं कधीच न विसरणारं जर एखादं मुमेंट्स असतील तर ते कमेंटमध्ये टाका. ॲडव्हेंचर हे कधीच कम्फर्टेबल नसतं, कधीच. ती एक अनफॉरगेटेबल, कधीच न विसरणारं एक आयुष्याच्या हृदयामध्ये किंवा मनामध्ये कोरलेलं एक मुमेंट्स असतील मित्रांनो. कधी कधी फक्त बसून समोरचं दृश्य पाहणंही ॲडव्हेंचर असतं, जे मी या ठिकाणी आलो. ही डॉक्युमेंटरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. अजून भरपूर व्हिडिओज या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहेत. कुंडलिका व्हॅली, सावळा घाट, अंधारबन. ही डॉक्युमेंटरी कशी वाटली सांगा. मग आमचा सुरू झाला परतीचा प्रवास. मग आम्ही निघालो पुण्याला. भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. जर ही तुम्हाला आवडली
चांगला व्हिडिओ वाटला, मला चांगला रिस्पॉन्स आला तर नवीन सिरीज लॉन्च करणार आहे लवकरच. भेटूयात पुढच्या व्हिडिओसमध्ये. थँक्यू.